छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की, पवन सुत हनुमान जी महाराज, नमस्कार पार्वती पते, हर हर श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, कल्पतरू खाली जो कोणी बैसला, कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, पांडुरंगा करू प्रथम, वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंद सामपे, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको, मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, चलत कुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता, मंगल भवन मंगल श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा आपल्या या सेलू कृष्णनगर या नगरीमधला हा उत्सव आणि सद्गुरु भिकाजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या या सगळ्या सुंदर आणि संस्कारी वातावरणामध्ये मला काही स्तुती करण्याचं कारण नाही, पण
सप्ते किती होतात याच्यापेक्षा, आणि मला तुमच्या सेलू ग्रामवासियाला आणि परिसराला विशेष करून धन्यवाद द्यायचे. आमचं गाव वारकरी संप्रदायाचं फार मोठं गाव आहे. नाव काढलं काच, आता मी तर बडे आहेच, बडे म्हणजे मोठे 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 नावाचे लोक आहेत, पण फक्त नाम बडे है दर्शन खोटे, अशी परिस्थिती आहे. बाकी काही विशेष घडत नाही. हे घडणं हे फार मोठी गोष्ट आहे, आणि हे घडवण्याकरता आमचे बाळू महाराजांच्या माध्यमातून हे कार्य इथं घडतंय. आणि हळूहळू या सप्त्याचे 11 वर्ष पूर्ण होत चालले. 11 वर्ष आहे, म्हणजे तुम्ही तपपूर्तीमध्ये चालले. पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे, आणि तपपूर्तीच्या सारखंच वातावरण आहे. मी पाहिलं असं काही विशेष शिक्षित समाज वगैरे नाही ना इकडे, नाही ना तेवढा, पण श्रद्धा खूप आहे. हे तरुण पोरं कीर्तनात येऊन बसतात. आणि मी पाहिलं मग पत्रिका पाहत असताना या कार्यक्रमाचं व्यवस्थापन करणारे सगळे गणेश उत्सव मंडळ आहेत. नाही तर गणेश उत्सव मंडळ फक्त डीजे वाजवायच्याच कामी राहिले. आता गणेश उत्सवातले पोरं सप्त्यामध्ये येतात, हे भाग्य आहे. विठ्ठला शेवटी टाका, आता राहू द्या. 11वं वर्ष आहे. मागच्याही वर्षी मला बाळू महाराजांनी तारीख मागितली होती, गीता जयंतीच मागितली होती. कारण की त्याच्या पहिल्या वर्षी गीता जयंतीला आलो होतो. भगवद्गीतेच्या संबंधामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला, आणि अभंग काही पूर्ण सोडवणं झाला नव्हता. तेव्हा मला आठवते 2 वर्षापूर्वी, तेव्हा मग त्यांनी म्हटलं होतं की पुन्हा पुढच्या वर्षीची गीता जयंती द्या. पण त्यावेळेस नागपूर येथे 3 दिवस कंटिन्यू कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांना म्हटलं होतं की मागं पुढं काहीतरी करा. पण मागं पुढं झालं, आणि मागं पुढं झालं नाही म्हणून मागं पुढं झालं, म्हणून मग मी येऊ शकलो नाही. पण कार्यक्रम पाळला असा अर्थ करू नका बरं. मी आजपर्यंत फक्त 2 कीर्तनाला जाऊ शकलो नाही, तेही अत्यंत महत्वाच्या घरच्या नातेवाईकाच्या मैती झालेल्या होत्या, त्याच्यामुळं कीर्तनाला जाऊ शकलो नाही. माझे स्वतःचे आजोबा जेव्हा वारले ना, त्याच्यानंतर 5व्या दिवशी मी कीर्तनाला गेलो होतो. पाडलं नव्हतं मी कीर्तन, सहसा पाडत नाही. बहुतेक खडकदरीच्या लोकांचा गैरसमज आहे का मी कीर्तन पाडलं होतं म्हणून. तसं नव्हतं, ते तुमच्या गाववाल्यामुळंच पडलं होतं. विठ्ठल विठ्ठल. असो, मला जास्त परिहार द्यायचा नाही. दत्तात्रयाच्या निमित्तानं सप्ताह आहे, आणि या 8 दिवसामध्ये जी कीर्तन केली ना, ती याच अभंगावर केली. तरी काही पोट भरलं. ऐकणाऱ्याचं भरलं की नाही मला माहित नाही, सांगणाऱ्याचं भरायचं आहे. आणि म्हणून याच अभंगावर काहीतरी बोलावं, कारण की दत्तात्रयाची परंपरा गुरु परंपरा आहे. दुसरं, भिकाजी महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि आजच्या काळामध्ये गुरुविषयी फार लोकांचे गैरसमज आहे, फार लोकांचे गैरसमज आहे. गुरु तत्व फार महान आहे. गुरु शब्दाचा अर्थ काय होतो माहित आहे? गुरु म्हणजे भारी, गुरु म्हणजे वजनदार. आणि आमचे काही महाराज लोक इतके हलके झाले का ते भारच नाही त्यांचा काही. अहो, गुरुचा, संताचा भार हा इतका असला पाहिजे, इतका असला पाहिजे. तुम्हाला कदाचित, तुम्ही कोणत्या अँगलला ऐकता मला माहित नाही, पण तुम्ही माझ्याकडे 1-1.25 तास लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका माझे शब्द. विशेष करून हे तरुण पोर आहेत, यांच्या दृष्टीनं तरी नक्की ऐका. माणूस म्हणून जन्माला कोणी येतो हो, माणूस म्हणून जन्माला कोणी येतो. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जगण्याकरता तरी चांगला मार्गदर्शक पाहिजे.
आजच्या पिढीला ही सांगायची गरज आहे. आज मार्गदर्शक राहिला नाही. मी अजून वेगळ्या पद्धतीनं बोलतो, फार सोपं बोलतो, सेलूच्या हिशोबानच बोलतो, काही आळंदी पंढरपूरच्या हिशोबान नाही बोलणार, सेलूच्या हिशोबानच बोलतो. मला सांगा, बैलच असतात, बैलच असतात, पण महादेवाच्या पुढचा जो असतो त्याला काय म्हणतात? आहे बैलच, पण कोणाच्या पुढं आहे? महादेवाच्या पुढं. मोठ्याच्या पुढं तुम्ही बसले ना, लोक तुमचे बैल असलं तरी पाया पडतात. बैलालाच नंदी केलं, तो महादेवाच्या पुढं आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दृष्टीच्या पुढं राहा, तुम्ही माणूस राहणार नाही, देव बना. विठ्ठला मी अजून सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, काही मोठी वेगळी गोष्ट नाही आहे. तूप कशातून बनते? दुधापासूनच बनते. म्हणजे दुधामध्येच तूप आहे, नाही आहे का? दुधामध्येच तूप. माणसामध्येच देव बनण्याचं सामर्थ्य आहे. प्रमाण सांगू? नरदे निधान लागले हाती, निधान लागले हाती, मग आलो तर ते भारूड चालू होतं ना, तेच डोक्यात राहिलं. म्हटलं भारुडासारखीच चाल म्हणा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ते होती, तरी तुआ चित्ती कान धरावी. का तुम्ही चित्तात धरत नाही? तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. जर 16 वर्षाच्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करावं वाटते, तर आज आम्हाला 16वं वर्ष धोक्याचं हक्क हे का म्हणावं वाटते? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू जे या भारत मातेकरता लढण्याकरता, आपल्या जीवाची आहुती देण्याकरता तयार झाले, तर त्यांना शिकवणारी कोणती तरी शक्ती होती, ती गुरु शक्ती आहे. आणि सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, विशेष करून आईबाप जे बसलेले असतील ना, आपल्या मुलांचे पहिले गुरु आईबाप असतात. आईबाप गुरु असतात. काही खंड आहेत, गर्भखंड, आणि गर्भखंडापासूनच संस्काराचा प्रारंभ होतो. आजची अडचण सांगू का रे दादा, कमलाकर दादा? आमचे लेकर चांगले व्हावे असे मायबापालाही वाटत नाही. मायबाप आमच्या सोबत कधी कधी गावातले काही पोरं कीर्तनाला येतात ना, तर त्याचे मायबाप काय म्हणते, पाय झाले का, महाराजाचा नाद नका कर जा. बरं, नाद कोणाचा असते? बाईचा? कोण म्हटलं? नाद बाईचाच असतो ना, महाराजाचा नाद असतो का? बरं, संताच्या नादी लागून कोणाचं वाईट झालं? संताच्या नादी लागून वाईट कोणाचं झालं? कोणाचंच नाही झालं. पण त्याला वाटत नाही, त्याला वाटते माझा पोरगा जर साधू झाला तर माझं कसं होईल, माझं कसं होईल. मग हे पोरं आले ना पाया पडायला, आले पाया पडत होते. त्याच्यातलं ते एक पोरग मला वाटते शेवटच्या नंबरचं पोरग आहे, तेच आहे. आणि त्याच्या बाजूचं जे जॉकेट घातलेलं आहे, मी आमच्या काकानं विचारलं त्याला, म्हणे का रे बाळा कुठं राहतो? लहान लहान पोरं आहे, गोंडस पोरं आहेत. का रे बाळा कुठं राहतो? त्या पोरानं सांगितलेलं जॉकेटवाल्या, म्हणे याला म्हणे बाबा आई बी नाही आणि बाबा बी नाही, याला आजी आहे म्हणे, फक्त आई बाबा भाऊ बहीण काहीच नाही. मग आपल्या दृष्टीनं आपण काय म्हणू? अनाथ आहे, आम्ही असं म्हणू. ते त्यानं जसं तसं म्हटलं ना, तसं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण बाळा काळजी करू नको,
ज्याला कोणी नसते ना त्याची माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि ती ज्ञानेश्वर महाराज रूपी माऊली जी आहे ना ती लेकराला जितकी सांभाळू शकते ना तितकी आपली स्वतःची आई सुद्धा सांभाळते. अजून एक वाक्य बोलू. आई आणि बाप फक्त जन्म देतात, जीवन देणारे संत आहे. आई आणि बाप फक्त जन्म देतात, जन्म सगळ्यालाच मिळतो, पण जीवन देणारे जर कोणी असेल तर ते संत आहे. आणि ही लेकरं जी आहेत ना याचे मायबाप कोणी असो पण हे माऊलीचे लेकर आहे. हे माऊलीचे लेकर आहे आणि हे उद्याचं भविष्य आहे. हे उद्या संस्कारी पिढी घडवणार आहेत. याच्यातले कोणी कीर्तनकार बनतील, कोणी कथाकार बनतील. किती कष्ट सहन करावे लागतात हो, किती कष्ट सहन करावे लागतात. हे मायबापाच्या पैशावर तुकडे मोडणारी जी बिघडलेली पिढी आहे ना त्यांना काय कळेल. मी कशा करता बोलतोय, आम्हाला हे लक्षात आणून देणारा कोणीतरी गुरु भेटला पाहिजे, कोणीतरी असला पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. प्रत्येक दगडामध्ये मूर्ती आहे, प्रत्येक दगडामध्ये मूर्ती आहे, पण त्या दगडाला कोरणारा कोणीतरी शिल्पकार भेटला पाहिजे, तेव्हा ती दगड मूर्ती बनत असते. प्रत्येक माणूस जन्माला येतो, पण जन्माला आल्यानंतर त्याला कोणीतरी शिल्पकार भेटला पाहिजे, घडवणारा भेटला पाहिजे, तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होते. प्रत्येक मातीमध्ये भांड बनण्याचं सामर्थ्य आहे, पण कोणीतरी कुंभार भेटला पाहिजे, तेव्हा त्या मातीचं भांड बनत असते. त्याच्याशिवाय बनत नाही, त्याच्याशिवाय नाही बनत. तुम्हाला जोडी सांगू, जोडी सांगू. आपण जीवात्मा आहो, आपण जीवात्मा आहो आणि दत्तात्रय परमात्मा आहेत. या जीवात्म्याला परमात्म्यापाशी जायचं असेल तर मधामध्ये महात्मा असला पाहिजे. आणि याच्याकरता नाथ महाराजांची शब्द आपल्या लक्षात येतील. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, ऐसे वेदनेची गाणी, ऐसे वेदनेची गाणी, साधती साधती साधरी साधती साधरी. नाथ महाराजांचे शब्द आहेत आणि नाथ महाराज दत्तात्रय परंपरेमधले आहेत. नाथ महाराज म्हणतात, महाराज भक्ताचा अधिकार, शिष्याचा अधिकार इतका संपन्न होतो आणि शिष्य जर तितक्या ताकदीचा झाला ना देव सुद्धा त्याच्या घरी सेवा करण्याकरता येतो. या चोपदाराला सामान्य समजू नका. नाथ महाराजांच्या घरी दत्तात्रय चोपदार म्हणून काम करत होते. नाथ महाराजांच्या घरी सामान्य नाही ते. म्हणून चोपदार ना दत्तात्रय जर चोपदार बनत असेल तर चोपदाराचंही थोडस हे वाढलेलं असलं पाहिजे. कीर्तनकार नाही बनले, चोपदार बनले. विठ्ठला विठ्ठला. आजची अडचण तुम्हाला सांगतो मुख्य. तुम्ही ऐकणारी आहे, आजूबाजूच्या गावाची मंडळी आली, इतक्या थंडीमध्ये आले तुम्ही आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये उत्सव करता. मी पहिल्या वर्षी आलतो तेव्हा मंडप याच्यापेक्षा थोडा लहान दिसला मला, आहे ना या साईडला. आज 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 अजून मंडप भरला. हे चोपदार दादा मग ते बायांना समोर बसवत होते. अरे म्हटलं राहू द्या ना. नाही म्हणे भरते मंडप.
आणि खरंच तुम्ही इतक्या थंडीच्या याच्यामध्ये आले, मला थोडं तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. आजची अडचण काय झाली माहिती आहे का? लोकांना परमार्थ आमचं चांगलं व्हावं याच्याकरता करायचंच नाही, त्याच्यासाठी करायचंच नाही. त्याच्यासाठी करायचं असतं तर आतापर्यंत लोकांचं चांगलं झालं असतं. कारण की एक वेळा भगवंताचं नामस्मरण गेलं, सगळं पाप निघून जाते, मग काय राहिलं? एखादा चांगला संत तुम्हाला मिळाला, भगवत कथा तुम्ही ऐकली, जळती पापाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. कथा ऐकल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर पापाचे दोषाचे डोंगर जळून जातात, पापाचे डोंगर जळून जातात, दोष जळून जातात. मग आमच्या जीवनातले पाप आणि दोष चाललेत कुठं? त्याचं कारण आहे, आम्ही परमार्थ आमचं चांगलं व्हावं याच्याकरता करत नाही. आम्ही परमार्थ आमची विषयाची भूक भागवल्या गेली पाहिजे याच्यासाठी करतो. मग आम्ही जेवायला जात असताना ते बाळू महाराजांना एक म्हातारा होता, त्याला म्हणे कीर्तनाला थांब जा. ते म्हणे आज नाही थांबत, उद्या थांबतो. बरोबर आहेत ना? कारण अडचण काय आहे, म्हाताऱ्या माणसाला कोणी सुख द्यायला तयार नाही. आणि एक गोष्ट अजून निश्चित आहे का, ज्याला कीर्तन सुद्धा विनोदाची ऐकावी वाटतात, त्याचं कारण काय आहे, तो दुःखी आहे. आणि विनोद तुमचं दुःख दूर करत नाही, तुमचं दुःख ज्ञान दुःख करते, दूर करते. विनोद तुमचं दुःख दूर करत नाही, ते थोड्या वेळापुरतं तुम्हाला तिथं ते 2 मिनिटं हसवून देते. नंतर तुम्ही घरी गेल्यानंतर ते दुःख दूर करण्याचं सामर्थ्य विनोदामध्ये नाही. कोणत्या तरी संतानं कीर्तन विनोदाची असली पाहिजे असं सांगितलं का? मला सांगा. तुकोबारायांचे शब्द काय माहित आहे? हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नव्हे विनोद उत्तर जनरंजावया चार. लोकांचं मनोरंजन करण्याकरता मी अभंग लिहिलेले नाही. जर लोकांचं मनोरंजन करण्याकरता तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले नाही, तर त्या तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन तुम्ही कीर्तनकार मंडळी लोकांचं मनोरंजन करत असाल आणि तुम्ही ऐकत असाल, कीर्तन करणाराही नालायक आहे, ऐकणाराही नालायक आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला शिव्या देता का? नालायक ही शिवी नाही आहे. नालायक म्हणजे ऐकण्याकरता लायक. आता त्या शब्दाला शिवी म्हणून वापरल्या गेलं हे वेगळी वाग आहे. ज्याला मृदंग वाजवता येत नाही तो मृदंग वाजवण्याकरता नालायक आहे. ज्याला गाता येत नाही तो गाण्याकरता, ज्याला ऐकता येत नाही बरोबर तो ऐकण्याकरता, आणि ज्याला कीर्तन करता येत नाही, मला जर कीर्तन करता येत नाही तर मी कीर्तन करण्याकरता. ह्यानं मला शिवी द्यायची संधी दिली तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही चांगला ऐकताय, तुमचे चेहरे प्रसन्न वाटतायत म्हणून थोडं अजून चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. मी टीका करतो अशातला भाग नाही बरं. मी टीका करतो, तुम्ही माझं जीवन तुम्हाला कदाचित माहित नसेल. मी तारखेच्या वगैरे माग पळणार नाहीये. मला नाही पटलं तुम्ही घेत नाही तारीख. की लोक किती असतात काय असतात हा विषय महत्वाचा नाही. आम्ही संतांच्या माग लागून जीवन सोडलेलं आहे. लोकांचं जीवन मोठं विचित्र आहे हो. आणि आज काका मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. 19 वर्ष झाले कीर्तन करतो. प्रत्येक क्षेत्राचे अनुभव आहे. चांगल्याला लोक स्वीकारत नाही. प्रत्येक संत तुम्ही बघा, प्रत्येक संताची त्या काळामध्ये लोकांनी अवज्ञा केली. आणि ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलं. मला काही लोक, आमच्याकडले लोक सांगतात महाराज ते ना तुमच्याबद्दल हे. अरे म्हटलं जळलेच पाहिजे. आपण वागल्यानंतर लोक जर जळत नसेल तर जगण्याला काय अर्थ आहे? जेवढे प्रेम करणारे असावेत ना तितके जळणारे असावेत. जितके प्रेम करणारे असावेत तितके जळणारे असावेत. आणि असतात जगे अवज्ञाची करावी.
ज्ञानोबारायांची शब्द आहे. ज्ञानोबारायांना कोणी त्या काळामध्ये मोठं केलं? त्यांच्या समाजातल्या लोकांनी वाईट टाकलं. तुकोबारायांना गाढवावर कोण बसवलं? पुसदवाले गेलते का बसवायला? देहूतलेच होते. आता ते मंदिर बांधत असतील. आता तुकोबारायाच्या नावानं खातात, आता ज्ञानोबारायाच्या नावानं खातात. तेव्हा त्रास कोणी दिला? आणि वारकऱ्याला त्रास कोण देतो? वारकऱ्याला त्रास वारकरीच देतो. कीर्तनकाराची निंदा कीर्तनकार जितका करतो तितका दुसरा करत नाही. सामान्य लोक तर पाया पडतात. हो विठ्ठल माझ्या गावामधले दारू पिणारे जे आहेत ना, ते बिचारे पाया पडतात माझ्या. आणि आमचेच वारकरी आज तर लुंगीच घातली, आता तर कानातच घातलं. नाकात घालू? अरे कुंडल कानातच घालायचे असतं, नाकात घाल. म्हणजे महाराजांना काय करावं? शबनम घेऊन फिराव. एक शबनम घेऊन बस स्टँडवर उभं राव. मी मगा एक शब्द बोलून गेलो होतो, गुरु भारीच असला पाहिजे. अरे ज्याची पूजा करण्याकरता देव आतुर असतो त्यानं हलकं का असावं? जया पूजिले आदरे पांडुरंगे. तुकोबारायांची पूजा करण्याकरता जर विठ्ठल परमात्मा येतो तर त्या महाराजांना पत्रवाळीत जेवावं. मला बरेच लोक म्हणतात मला पत्रवाळी आली तर मी म्हणतो मला नाही चालत, मला टाटा. का हो महाराज तुम्ही पत्रवाळीत जेवले? तर त्याच्यासाठी नाही, लोकांना चुकीची सवय नाही लागली पाहिजे. तुझ्या घरी पाहुणा आला तर त्याला तू पत्रवाळी देत नाही, आणि संत आला तर त्याला जर तू पत्रवाळी देत असेल तर तुझे संस्कार कमी होऊन राहिले. देव ज्याची पूजा करतो आणि त्या देवाचे विचार, त्या संतांचे विचार सांगायला जे येतात त्यांचा आपण आदर. मला मगा मी तिथे गेल्यानंतर मला कमाल वाटली त्या बाईची. मी म्हटलं बा मी पुऱ्या खात नाही, मला त्रास होतो, मला ऍसिडिटीचा त्रास होतो. 5-10 मिनिटांमध्ये त्यांनी पोळ्या बनवून तयार आणून दिल्या. याला म्हणतात खानदानी परमार्थी. नाही तर महाराजाची तर लय चवणी असते. काय होते एक दिवस खाल्लं तर? तुमचा 7 दिवसाचा सप्ताह आहे, आम्हाला 365 दिवस हेच आहे. मी खाणे हा विषय नाही, बरं खाणे पिणे हा विषय नाही, संस्कार फायदा काय माझा हा विषय महत्वाचा. एक वाक्य सांगू, दत्तात्रयाच्या जीवनावरून सांगतो. शुभ तत्वाची ओळख जो करून देतो तो गुरु असतो. विठ्ठला कोणत्याही गोष्टीमधलं शुभ तत्व काय आहे म्हणून दत्तात्रयानं 24 गुरु केले. भागवतामध्ये कथा आहे दत्तात्रयाच्या 24 गुरुची. वेश्येला गुरु केलं. हो वेश्येला गुरु केलं, लहान बालाला गुरु केलं. ती मी एक कथा वाचत होतो, फार सुंदर कथा आहे बघा, ऐका. विशेष करून माझ्या तरुण मुलांनी ऐका, माझ्या बहिणी असतील त्यांनी ऐका. सुफी हसन नावाचा एक फकीर होता, आणि सुफी हसन नावाचा तो फकीर एका माणसापाशी बसलेला होता. त्यांचा संवाद चालू होता, आणि संवाद चालू असताना त्या माणसानं विचारलं, का हो फकीर बाबा तुम्ही कुठून शिकले हे सगळे? ते म्हणे मी तिघांना गुरु केलं, तिघांना. त्याच्यातला एक जनावर आहे आणि 2 माणसं आहे. त्या जनावरामध्ये एक कुत्रा आहे, त्या माणसामध्ये एक लहान मुलगा आहे, आणि त्या माणसामध्ये एक चोर आहे. अरे म्हणे तुम्ही यांच्यापासून शिकलो? हे काही शिकण्यासारखं आहे का? म्हणे कुत्र्यापासून काय शिकण्यासारखं आहे? म्हणे अरे मी एक दिवस एका तलावाच्या काठावर बसलेलो होतो, आणि तलावाच्या काठावर बसलेला असल्यानंतर एक कुत्र जे आहे त्या कुत्र्याला तहान लागली, आणि तहान लागल्यानंतर ते कुत्र जे आहे ना ते कुत्र त्या तलावामध्ये पाणी प्यायला गेलं. पण त्या कुत्र्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटलं का याच्यामध्ये दुसरं कुत्र आहे आणि ते आपल्यावर, कारण की कुत्र्यावर जे एकमेकावर भुकतात त्याला कुत्रे समजा. विठ्ठला विठ्ठला आमचं
कीर्तन समजायलाच लक्ष द्यावं लागते असं नाही, विनोद समजायलाही लक्ष द्यावं लागते. काही काहीला तर ते कीर्तन झाल्यावर लक्षात येते, ते रात्री झोपता झोपता हसते. बायको म्हणे एकाची तुम्ही काऊन हसता, ते म्हणे तिचा विनोद आता लक्षात आला. कुत्रे भुकतात एकमेकावर, त्याला वाटलं हे भुकेल म्हणून तो परत आला. पण तहान लागलेली होती, तहान लागलेली होती. त्यानं शेवटी विचार केला, आता काही का होईना, पुन्हा गेला. पुन्हा त्याला ते प्रतिबिंब दिसलं. याला वाटलं कुत्रा आपल्याला डसेल, आपल्यावर भुकेल, आपल्यासोबत भांडणं करेल. तो पुन्हा वापस आला. पण आता तहान इतकी लागलेली होती, तहान इतकी लागलेली होती की शेवटी त्यानं विचार केला, आता मी विचार करत नाही, आता मी डायरेक्ट पाण्यात उडी मारतो. आणि त्यानं डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारली. आता पाण्यामध्ये कुत्र नव्हतंच ना. ज्याला तहान लागलेली असते ना, तो जीवाची पर्वा करत नाही. आणि असा जेव्हा तो त्याच्यामध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा कुत्र आतमध्ये दिसत नाही. याला लागलेली होती तहान, याची तहानही भागली ना आंघोळही झाली. त्या कुत्र्यापासून मी शिकलो, जर इतकी तहान जर मला परमार्थाची लागली आणि मी जर अशीच उडी जर मारली, मला सुद्धा त्या परमानंदाच्या आनंदामध्ये स्नान करता येईल. म्हणून मी कुत्र्याला गुरु केलं. कुत्र्याला गुरु केलं. ते म्हणजे ठीक आहे, कुत्र्याला गुरु केलं हे ठीक आहे, लहान पोराला गुरु केलं. अहो लहान पोराला कुठे गुरु करत असतात का? ते म्हणे का नसतात करत? दत्तात्रयाने केलं ना. दत्तात्रयाने लहान पोराला गुरु केलं. तुम्ही का गुरु केलं लहान पोराला? म्हणजे लहान पोरग होतं, त्याला काहीच कळत नव्हतं. आणि त्याचा बाप जो आहे ना, त्याचा बाप त्याला असा उडवत होता. आणि पोरग हसत होत. त्याला समजत नव्हतं की मी पडेल, काही होईल, म्हणून ते हसत होतं. मी त्याच्यापासून शिकलो की जास्तही समजू नये. जास्त समजलं तर आनंद चालला जातो, हसता येत नाही. अरे दुःख येत होतं तरी त्याला भीती वाटत नव्हती. त्या लहान पोरासारखं जर माझं अंतकरण झालं, देवानं कसंही खेळवलं मला, कसंही खेळवलं, पण तो पडू देणार नाही हा विश्वास हा त्या पोरापासून शिकलो. त्या लहान पोराला गुरु केलं. आणि ते ठीक आहे, चोराला गुरु केलं. अहो चोराला कुठं गुरु करत असतात का? ते म्हणे कलियुगात बरेच चोर गुरुच आहेत. बरेच चोर गुरु आहेत ना. म्हणजे चोराला कुठं गुरु कर? अरे म्हणे का केलं ते ऐक. मी त्याच्या गावामध्ये राहायला गेलो, राहायला जागा नव्हती म्हणून त्याला विचारलं, म्हणे तुझ्याकडे राहू का? त्यानं मला प्रामाणिकपणानं सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही माझ्याकडे राहा, पण मी चोर आहे आणि मला फार नवल वाटते महाराज. त्या दिवशीची गणेश काका, मी आमच्या गोशाळेवर चाललो होतो आदिनाथ. आणि गोशाळेवर जाता जाता माझ्या हातात ही माळ असते. मला दोन गोष्टी पाहिजे, हातामध्ये माळ पाहिजे, खिशामध्ये कंगवा पाहिजे. सवय ते नसलं की मग काहीतरी चुकल्यासारखं वाटते. हातामध्ये माळ असते आणि ती माळ घेऊन चाललो. टू व्हीलरनं जात होतो. नेमकं दारूच्या भट्टीच्या समोरून जात असताना माळ खाली पडली, माझी खाली पडली. तर मला वाटलं गाडीवरून खाली उतरल्यापेक्षा एक जण तिथून चालला होता, तो नेमका भट्टीतून निघाला असेल कदाचित, आणि तो तिथून चालला होता. मी म्हटलं दादा ती माळ दे रे. तर त्यानं मला काय म्हटलं माहित आहे? म्हणे महाराज मी हात लावला तर चालल का? मी हात लावला तर चालल का? मी म्हटलं बट्या तू दारू पित, पण माळीला हात लावत असताना तुझ्या मनामध्ये विचार येऊन राहिला, मी तुला मार्क देतो. काही काही तर माळी घालून दारू पितात बदमाश. त्याच्यापेक्षा तो पिणारा बरा नाही का? त्यानं खरंच म्हटलं मला, महाराज मी हात लावला तर चालेल का? म्हटलं लाव, काही हरकत नाही, लाव, दे मला. तू खरा तर बोलला, तू खरा तर बोलला. मला तुझ्या त्या खरेपणाची मला कमाल वाटते. तू दारू पितो याच्याकरता, याचा अर्थ असा नाही दारू पिले खरे बोलले म्हणजे मी तुमचा स्वीकार करीन. तो मला एक गोष्ट बोलला, म्हणे महाराज मी दारू पित असूनही तुम्ही मला माझ्या माळेला हात लावू दिला. म्हटलं तू दारू पिऊन राहिला हे तर तू आता पिऊन राहिला. देवाला पहिलेच माहित होतं का तू जन्माला आल्यावर काय दिवे लावणार आहे? त्यानं तुला पृथ्वीवर राहू दिलं, तर मी तुला माळेला हात लावू दिला, याच्यात काय मोठेपण आहे? तो बिचारा बोलला, म्हणे महाराज मी हात लावायला पाहिजे होता का? मी लावू का?
असे काही काही लोक मी पाहिले बाबा, खरंच लोक आहेत असे माळा घालून दारू पितात. हे परमार्थात काही लोक जे आलेले आहेत ना, हे सोंग दाखवायला आलेले आहेत. यांना देव भेटत नाही, खायला भेटल चांगलं. आणि नाथ महाराजांचे अभंग मोठे विचित्र आहे. जो केवळ खाण्याकरता परमार्थात येतो ना, त्याच्यासारखा बदमाश कोणी नाही. या परमार्थाचं वाटोळं कोणी केलेलं आहे? सप्ते काय केवळ खाण्याकरता आहेत का? असावं, अन्नदान असावं, पण ज्ञानदानही असावं. आणि ते ज्ञानदान ज्याला पचते ना, त्याला ते अन्नदान पचते, नंतर त्याचा प्रसाद बनतो. त्याच्याशिवाय प्रसाद नाही बनत. आमचं खानपान किती बिघडलं. माझी या तरुण पोरांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही मंदिरातच येऊन बसावं ही माझी अपेक्षा नाही. तुम्ही काहीतरी माळेवर जप करत बसावा ही माझी अपेक्षा नाही. तुम्ही सतत काहीतरी डोक्याला गंध लावावं, शेंड्या वाढवावं ही माझी अपेक्षा नाही. फक्त एकच अपेक्षा आहे की तुमच्या तोंडामध्ये चुकीचं अन्न जाऊ देऊ नका, तुमच्या तोंडामध्ये चुकीचं पाणी जाऊ देऊ नका. तुमचा उद्धार करण्याकरता दत्तात्रय स्वतः कृपा करते. तुम्ही चांगलं खानपान तरी सांभाळा. आज 80% हिंदू समाज मांसाहार करतो. कुठं काय करतोय? त्या लहान मुलाला गुरु केलं, चोराला गुरु केलं. चोर म्हणू लागला, महाराज काही हरकत नाही, पण मी चोर आहे, मी तुम्हाला खरं सांगतो, मी चोर आहे. माझ्याकडे तुम्ही म्हणजे मला तुझ्याशी घेणं देणं नाही, तू चोरून आणलेल्या पैशाशी घेणं देणं नाही. मी भिक्षा मागेल आणि जेवण करेल. तुला लागत असेल तर मी खाऊ घालेल. आणि बऱ्याच चोरांना साधूच खाऊ घालतात. मी खाऊ घालेल तुला. तो चोर सकाळीच जायचा नाही, रात्री जायचा. आणि रात्री गेल्यानंतर सकाळी वापस यायचा. काही चोरी करू शकला नाही. लोक हुशार झाले आता. घराला लॉक लागले, पैसे बँकेमध्ये गेलेले आहे. कोण घरी पैसे कोण ठेवते? तो 1 महिन्यापर्यंत जात होता आणि तसाच वापस येत होता. की सुफी हसन म्हणतात, मी त्याला गुरु केलं. अरे जरी चोरी करायला जात होता पण वापस येत होता, निराश होत नव्हता. मी सत्याच्या शोधात चाललो, मी परमार्थाच्या शोधात चाललो. नाही का वेळ लागेना, पण कधी ना कधी मला काहीतरी मिळेल हे मी त्या चोराकडून शिकलो. जो शुभ तत्वाचं दर्शन करून देतो ना, तो गुरु असतो. आणि तो गुरुच काम करतो असं नाही. आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं गुरु कोण आहे? ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव तारू. वारकरी संप्रदायामध्ये जितकेही संत झाले, त्या सगळ्या संतांना संत बनवणारे ज्ञानेश्वर महाराज. नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. माझ्या माय माऊल्यांना विनंती आहे, कोणालाही संत म्हणत नका. आजकाल विचित्र परिस्थिती आहे. आणि ज्ञानोबाराय का सगळ्यांची माऊली आहे? सगळ्यांना सांभाळलं. कार्तिकीची वारी चालू आहे आणि कार्तिकीची वारी चालू असताना पंढरपुरामध्ये रावळामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. सगळे संत आलेले आहे आणि नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होणार तितक्या ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना थांबवलं. नामदेवा थांबा. का? मला चोखोबा आणि कानोपात्रा दिसत नाही. चोखोबा आणि कानोपात्रा मला दिसत नाही. जोपर्यंत ते येत नाही ना, तोपर्यंत आपण कसं कीर्तन करणार?
नामदेव महाराज आणि बाकी जे संत होते त्या संतांनी सांगितलं, माऊली ज्ञानोबा, अहो चोखोबाराय कोण आहे तुम्हाला माहित आहे? महाराज. ती कानोपत्रा कोण आहे तुम्हाला माहित आहे? एका वेश्येची मुलगी, भक्ती करोनी धन्य झाली. वेश्येची मुलगी आहे ती, वेश्येची मुलगी आहे, तिला मंदिरात येता येणार नाही. चोखोबारायांना मंदिरात येण्याचा अधिकार नाही. ज्ञानोबारायांनी काय क्रांती केली माहित आहे? ज्ञानोबारायांनी सांगितलं त्यांना मंदिरात येण्याचा अधिकार नाही, कीर्तनाला येण्याचा अधिकार मंदिरात असल्यामुळे नाही, पण कीर्तनाला त्यांच्याकडे जाण्याचा अधिकार आहे. आपण इथं कीर्तन करू नये, आपण वाळवंटात जाऊन कीर्तन करू. वाळवंटामध्ये सगळ्याला कीर्तनाला येता येईल. आणि पांडुरंगाच्या मंदिरातलं कीर्तन सोडून दिलं आणि कीर्तन सोडून दिल्यानंतर वाळवंटामध्ये जाऊन कीर्तन केलं. चोखोबाराय आले, कानोपात्र आले, सगळे आले आणि पांडुरंग परमात्म्यालाही वाटलं माझे भक्त जर तिथं कीर्तन करून राहिले तर मी मंदिरात काय करणार आहे. पांडुरंग परमात्मा विठेवरून उतरला आणि वाळवंटामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनात जाऊन नाचू लागला. नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान बोला, जनी मने ज्ञान बोला. हे ज्ञानोबाराय आहेत. आज जे वैदिक परंपरेवर, सनातन धर्मावर टीका करणारे लोक, जातीवादाच्या भूमिकावरून टीका करणारे लोक आहेत, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना एकत्रित केलं. 18 पगड जातीमध्ये संत बनण्याची ताकद निर्माण केली. ज्ञानोबारायाच्या पूर्वी दुसऱ्याला संत बनण्याचं सामर्थ्य नव्हतं. आज प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला जर कोणी केले असतील तर ते जन्माला आणण्याचं सामर्थ्य जे होतं ते ज्ञानेश्वर महाराजांमध्ये आहे. म्हणून ज्ञानोबारायांना सगळेजण प्रेमानं माऊली माऊली म्हणतात. अजून एक गोष्ट बोलू, अरे माऊली चित्रपटातलं गाणं सुद्धा माऊली माऊली म्हटल्याशिवाय यशस्वी होत नाही. कोणतं गाणं आहे? त्याचा सुद्धा त्या रितेश देशमुखचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये सुद्धा माऊलीचा गजर करावा लागला तेव्हा ते गाणं हिट झालं. माऊलीचं गाणं पिक्चर हिट करते तर जीवन किती सुपर हिट करेल. त्या माऊलीचं नाव तर घेता आलं पाहिजे. म्हणून मी त्या पोरानं म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हटलं काळजी करू नको, अरे तुला लौकिक मायबाप नसतील, ज्ञानोबारायाची सेवा कर, तू जगाचा मालक बनशील. ही ताकद ज्ञानोबारायांमध्ये. महाराज काय आहे? माझी माऊली किती उदार आहे ते आमचे नामदेव महाराज शास्त्रींनी सांगितलं होतं. म्हणे अरे पोरगा आळंदीला शिकायला जातो आणि आळंदीला शिकायला गेलेला पोरगा 1 वर्ष तिथं राहतो, बाकी काही त्याला करता येत नाही, बाकी काही त्याला करता येत नाही, फक्त त्याला धोतर घालता येते. आणि त्यानं व्यवस्थित धोतर घालून तो गावामध्ये जेव्हा येतो ना, गावातले सगळे लोक त्याला माऊली म्हणून पाया पडतात. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. 750 वर्षापासून चालू आहे. 725 वर्षात जेवढेही संत महाराष्ट्रामध्ये ज्ञानाच्या दृष्टीनं बनले असतील ते सगळे संत ज्ञानोबारायांनी बनवले. त्यांनी बनवले आणि त्यांनी बनवले याच्यामध्ये नवल नाही, त्यांच्या कृपेनं बनवले. त्यांच्या कृपेनं बनवले. तुकोबारायांचे जेवढेही संत परब्रह्म अभंग जे आहेत ना ते केवळ ज्ञानोबारायांचंच वर्णन करणार आहे. तुकोबाराय म्हणतात मी हे अभंग करू शकलो, मी हे सगळं करू शकलो याचं कारण एकच आहे. काय? कृपा केली या संत जन
चरणी तुका चरणी कृपा तेरी संत जनी तुका चरणी गोरखनाथे महाराज हे अनुभव आहेत, हे जगद्गुरु तुकोबारायांचे अनुभव आहेत असं नाही. माझ्यासारखा एखादा विद्यार्थी ज्याला कुठं शिकता नाही आलं, एज्युकेशन मध्ये लाईफ गेलो, प्राध्यापकाची नोकरी करत असताना वारकरी संप्रदायामध्ये मला जर आणलं असेल तर ते ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या कृपेनं आणलं. ज्ञानोबाराय कुठे आहेत आता? तुकोबाराय कुठे आहेत? गुरुपेक्षाही गुरुची कृपा जास्त काम करते. नीट आहे का? गुरुपेक्षा गुरुची कृपा जास्त काम करते. ज्ञानोबाराय आज नाहीत, शरीराच्या रूपानं नाहीत, पण ज्ञानोबारायांची कृपा आजही काम करते. वारीतली गर्दी कमी होत, किती लोकांनी किती बोंबलू द्या, काही करू द्या, वारकरी संप्रदायामध्ये माळ घालून त्या पांडुरंगाच्या भजन करणाऱ्याची संख्या कमी होत. आज मी पोरं सोशल मीडिया पाहणारी पोरं आहेत, तुम्ही बघा, बाकीच्या पेक्षा ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो समाजाचा. एक तो जिम वाला पोरगा आहे, तो इंस्टाग्रामला बरेच हे करत राहतो, पण तो अभिमानानं सांगतो मी वारकरी आहे, मी वारकरी आहे. महाराज हे सगळं त्यांच्यामुळे मिळतं. आज समाजामध्ये आम्हाला मान प्रतिष्ठा जे काही मिळून राहिलं हे कशामुळे मिळून राहिलं? मी तसा जर शेलूमध्ये आलो असतो तर मला कोणी विचारलं असतं? आज मी घरामध्ये आल्यानंतर ती माऊली जर मी म्हटलं की मला पुरीचा त्रास होते तर ती 5 मिनिटांमध्ये जर पोळी तयार करून देत असेल तर ती फक्त दोघांकरता करते. आपला मुलगा जेव्हा म्हणते आई मला हे पाहिजे नाही पोळी पाहिजे तेव्हा बनवून देते. आणि तीच माऊली माझ्यासारख्या एका ज्ञानोबाराय तुकोबाच्या लेकरानं जर म्हटलं मला हे चालत नाही तर ते बनवून देते. कोण बनवून द्यायला तयार आहे? सांगा ना मला, कोण द्यायला तयार आहे हो या काळामध्ये? मला तर, मी व्यासगादीवरून बोलतोय तुम्हाला, 19 वर्ष झाली आणि मोठ्या मोठ्या लोकांचं प्रेम मिळालं. ज्यांच्यासोबत बोलण्याकरता लोक वाट पाहतात, थांबतात, त्यांनी आम्हाला सोबत बसवावं. हे जर झालं असेल ना, हे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने, हे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने. ते मोरारी बापू कोणासोबत बोलत नाहीत, पण त्या मोरारी बापूंनी यवतमाळच्या कथेमध्ये आम्हाला जवळ बसवलं. मुख्यमंत्र्याला त्यांनी वेळ दिला नाही, पण आम्हाला वेळ दिला. ते नामदेव महाराज शास्त्री कोणाला वेळ द्यायला तयार नाही, पण गडावर गेल्यानंतर 2-2 तास सोबत बसवतात. जाऊ द्या विशाल, तिकडे जेवू नको, इथं बसून जेव, माझ्यासोबत जेव, स्वतः सोबत जेवू घालतात. हे श्रीमंताच्या नशिबात येत नाही, हे माऊलीचं लेकरू बनल्यानंतर नशिबात येते, त्याच्याशिवाय येत नाही. आणि मला तर फार अभिमान आहे वारकरी संप्रदायाचा, फार अभिमान आहे गाथा ज्ञानेश्वरीचा. ओवीला तुम्ही वेळ द्या, ओवी तुम्हाला संत बनवते. अभंगाला तुम्ही वेळ द्या, अभंग तुम्हाला संत बनवते. एकनाथी भागवताला तुम्ही वेळ द्या, एकनाथी भागवत तुम्हाला दत्तात्रयाची कृपा प्राप्त करून देते. आम्ही वेळ द्यायला कमी पडतोय. बरं, आम्ही कीर्तनालाही वेळ कोणत्या देतोय? तर जिथं आम्हाला काही मिळत नाही, फक्त मनोरंजन मिळते. मनोरंजन करण्याच्या भानकडीमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज पडले असते तर आज आपल्याला एकत्रित बसून कीर्तनाला एकत्रित बसता आलं नसतं. मनोरंजन करण्याच्या भानगडीमध्ये जर सुखदेव भगतसिंग राजगुरू पडले असते तर आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. स्वातंत्र्य चरख्यामुळे नाही भेटलेलं आहे, आज आम्हाला मिळालं नसतं.
या देशामध्ये ही परिस्थिती होती. आजच वाक्य आहे, आजच एक बातमी आलेली आहे का भारताच्या एका पंतप्रधानानं बाबरी मस्जिद ही सरकारी खर्चातून बांधण्याकरता प्रयत्न केले होते आणि त्या काळच्या गृहमंत्र्यांना विरोध केल्यामुळं ते घडू शकलो नाही. ही आजची बातमी आहे. त्या देशामध्ये आपण राहतो आणि त्या देशामध्ये त्या देशाला भारत माता जर आम्ही म्हणत असू तर त्या भारत मातेसाठी आम्ही काय करतोय? सगळेजण स्वतःच्या स्वार्थामध्ये गुंग आहेत. नगर परिषदच्या इलेक्शना पहिले एकमेकांसोबत भांडले ना, आता सगळे एकत्र झाले. तुम्हाला जनतेचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला स्वतःचे पोट भरायचे आहे. मग अशा काळामध्ये तुमचं चांगलं करणारे जर कोणी असतील तर संत आहे. आणि ते संत जरी नाही तुम्हाला भेटले, त्या संतांची कृपा भेटली पाहिजे. ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराय तुमचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, ते निवृत्तीनाथ महाराज काय करतात? तर ज्ञानोबारायांनी असमर्थता व्यक्त केली. ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, काय देऊ हाती वाचेची. निवृत्तीनाथ महाराजांनी मला काय दिलं काही सांगता येत नाही, पण निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये 2 काम केले. कोणते? अभंगाच्या शेवटच्या चरणात. या 2ची अपेक्षा संतांकडून करावी, या 2ची अपेक्षा गुरुकडून करावी. एक आम्ही तरलो पाहिजे आणि एक आमचा उद्धार झाला पाहिजे. आपल्या उद्धाराचं काही घेणं देणं आहे आपल्याला? उद्धाराचं शिकवणारे कोण आहे? आम्हाला तर गुरुही असा पाहिजे का ज्यानं आमच्या पोरासाठी बायको पाहिली पाहिजे. बरेच लोक आम्हाला, महाराज तुम्ही इतके फिरता, मग कुठं काही आमच्या समाजाचं असलं तर पहा. अबे लेका मी ब्रह्मचारी आणि मला कशाला याच्यात पाडून राहिला तू? बरं, असं जे करतात त्याच्या तारखा जास्त असतात. त्यांना कीर्तन कसं केलं याचं घेणं देणं नाही, त्यांना आपल्या पोरासाठी सोयरी काढली हे महत्वाचं आहे. हे जे तुमचे संसाराचे काम करतात ना, ते गुरु नसतात, ते दलाल असतात संसाराचे. माझे शब्द जरा कठोर वाटले तर वाटू द्या. इसगाव तिसगाव भिकारी कु 40 गाव आपण काही अपेक्षा करत नसतो पुन्हा बोलवलं पाहिजे म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतोय, आम्हाला अंधश्रद्धेमध्ये ढकललं जाते. उद्धार कुठे केला जातो? एक वाक्य बोलतो, ते वाक्य पक्क लक्षात ठेवा. बंधनातून मुक्त होण्याकरता परमार्थ आहे. बंधनातून मुक्त होण्याकरता परमार्थ आहे. आणि मुक्ती म्हणून आम्हाला बंधनात पाडणारे गुरु सापडून राहिले. तुमचं किती लक्षात आलं मला माहित नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे. आज जेवढेही लोकांची फसगत होऊन राहिली साधू संतांच्या नावाखाली, ते याच्यामुळेच होऊन राहिले. याच्यामुळेच होऊन राहिले. तुकोबारायांच्या गुरुनी तुकोबारायांना बंधनात नाही पाडलं. तुकोबारायांना विचारलं, तुकोबारायांनी म्हटलं तुमची अनुग्रह पाहिजे, तुम्ही आम्हाला मंत्र द्या. तर तुला कोणता मंत्र आवडते? मग आवडीचा मंत्र आवड पाहून आपल्या शिष्याचा उद्धार करणारे गुरु असतात. हे वारकरी संप्रदाय शिकवते. आणि त्याला जे आवडत नाही ते करायला लावणारे आपले आमच्यासारखे. माझं
मुक्ती करता बंधनात पाडणारे वेगळे आहे, बंधनातून मुक्त करणारे गुरु असतात. बंधनातून मुक्त करणारे. आणि परमार्थ कशासाठी आहे माहित आहे का? संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, आनंद येऊन राहिला. साऊंडही मस्त लागला रे दादा. टाळी वाजवा साऊंड वाल्यासाठी. जेवले नाही का तुम्ही? मले नव्हत्या जमत पुऱ्या, तुम्ही तर खाल्ले सगळी. खरं किती आनंद वाटतो, किती प्रसन्न वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये कीर्तन करायला मजा येते. आणि एक गोष्ट सांगू का, कीर्तनकारानं जीव ओतून कीर्तन करावं, नाही तर करूच नाही. आणि कीर्तन करावं, मनोरंजन करण्याकरता कीर्तनकार जोकर नसावा. मला समाजाची थोडेसे मला राग येते. अरे तुम्ही 2 तास देऊन राहिले एखाद्या कीर्तनकाराला, काय मिळते हे तर पहा. मनोरंजन करण्याकरता तर सोशल मीडिया आहेच ना तुमच्याकडं. तिथं काय, तिथं ते इपलीस लोक आहेत ना, काय कमी आहेत का तिथं? आणि महाराज सोशल मीडियाचं तर एवढं दुर्दैव आहे, सोशल मीडियामध्ये जे होपलेस रील असते ना त्याला जास्त लाईक करतात ते पोरं. आणि ते होपलेसच आहेत ना. रील विठ्ठल आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी हो कोणीतरी. व्यक्ती म्हणून तुम्ही जिवंत राहायला मर्यादा आहे. व्यक्तित्व म्हणून जिवंत राहता येत असेल तर बघा. व्यक्ती म्हणून जिवंत राहायला मर्यादा आहे. कोणी 60 वर्षाचं आयुष्य आहे, कोणाला 70 वर्षाचं आयुष्य आहे. व्यक्ती म्हणून जिवंत राहायला मर्यादा आहे, पण व्यक्तित्व म्हणून जिवंत राहता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तित्व म्हणून जिवंत आहेत, कारण प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयरूपी सिंहासनावर ते बसलेले आहेत, कारण त्यांच्यावर समर्थ रामदास आणि जगद्गुरु तुकोबारायांची कृपा आहे. उद्धरलो, एकटे नाही उद्धरले, आपलाही उद्धार केला त्याने. आपण एकत्रित बसू शकलो नसतो, आपण एकत्रित येऊ शकलो नसतो, आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले उत्सव साजरे करू शकलो नसतो. ही कृपा जर कोणाची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जरी असली तरी ते ज्या कीर्तनात बसत होते त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या विचाराची ही ताकद आहे. आज आमचे पोरं जर कीर्तनात आले ना, काय बिशाद आहे कोणाची त्यांच्याकडे वाकडं तोंड करून पाहायची, काय बिशाद आहे. मला हे चित्र फार चांगलं वाटतं. आणि तुमच्याकरता भजन मी करेल, मला काय काम आहे. तुमच्याकरता भजन मी करेल. फक्त आयुष्य जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त एक गोष्ट माझ्या बहिणींनो लक्षात ठेवा, माझ्या मायबापाची मान जी आहे ना ती शर्मेनं खाली जर झुकत असेल ना, तुम्ही जीवनामध्ये काही नाही कमावलं, काही नाही कमावलं. त्या जिजाबाईनं सांगितलं होतं, शिवबा अरे ती तुळजाभवानी आमची आई आहे, ती तुळजाभवानी आपली आई आहे. त्या अफजल्यानं त्या तुळजाभवानीची मूर्ती फोडून टाकली. मला तुझ्याकडून एकच वचन पाहिजे, जर माझ्या रक्त तुझ्या अंगामध्ये असेल ना, त्या अफजल खानाचं मुंडकं माझ्या पायापाशी आलं पाहिजे. ही आई आहे. दादोजी कोंडदेवने शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येत होते. आज तुम्हाला अजून एक गोष्ट खात्रीनं सांगतो, आज तुमचा उद्धार करण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते एकच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे कथा आणि कीर्तन आणि सत्संग. आणि माझे शब्द आहे असं नाहीये, तुकोबारायांची शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात, जो संतांपासून विनमुख असतो त्याचं जीवन हे अधोगतीला जाते.
विनमुख चरणा संताचे विनमुख चरणा मी काही खिशातलं नाही सांगून राहिलो. उद्धाराचा ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांचे. संतांच्या पायापासून वेगळं जाऊ नका. संत उद्धार करतात. संत आम्हाला तारून नेतात. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी फार सुंदर आहे. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. तुकोबारायांना विचारलं तुमच्या गुरुनं किंवा ज्ञानोबारायांनी तुमच्यासाठी काय केलं. तुकोबाराय काय म्हणतात माहित आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तुमच्या पायाच्या आधारे तुकोबारायांचे शब्द आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरीन खरे भवनदी. या भवनदीतून पलीकडे जाण्याकरता आम्हाला आधार जर कोणी असेल तर तुम्ही आहे. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. संतांनी आमचा स्वीकार करा. अजून ज्ञानेश्वरी मधली एक ओवी सांगतो. माझी सगळ्यांना विनंती आहे. माझं कीर्तन तुम्हाला समजेल नाही समजेल मला डाऊट आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे. गाथा ज्ञानेश्वरीला वेळ द्या. मी हे जे सगळं करू शकतो ना ते फक्त गाथा ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांचे शब्द. गुरु तुम्ही कोणाला गुरु मानाल हा विषय वेगळा. गुरुनं तुमचा स्वीकार केला पाहिजे ही गोष्ट महत्वाची. तैशी शब्द जात आलुढिले अथवा योगाधिका जे अभ्यासिले. हे सगळं तुम्ही केलं. तुमच्यापाशी चांगले शब्द असतील. तुम्ही योगाधिकाचा अभ्यास केला असेल सगळं असेल. पण जोपर्यंत सानुकूल श्री गुरु होत नाही गुरु तुम्हाला अनुकूल होत नाही तोपर्यंत काम करत नाही. आज बरेच विद्वान आहेत पण त्यांना गुरु सानुकूल झाला नाही. त्यांच्या वाणीमध्ये टेस्ट नाहीये. अभ्यास असेल ज्याला प्रासादिक वाणी म्हणतात ना ती प्रासादिक वाणी गुरुच्या कृपेनं होते. आणि ज्ञानोबाराय ते अनुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. माझा उद्धार गुरुमुळे झाला. आणि आपलं चांगलं करणारी व्यवस्थाच नाही. चांगली करणारी व्यवस्थाच नाही. तुम्ही शाळेमध्ये जा त्या शाळेमध्ये चांगली करणारी व्यवस्था दिसते का तुम्हाला? नाही दिसत. एका संताचं वाक्य होतं ज्या दिवशी मुलं आनंदानं शाळेत जातील ना त्या दिवशी शाळा सफल झाली असं समजा. मुलं आनंदानं चालली शाळेत. सुट्टी आहे म्हटलं का किती आनंद होते. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा एखादा नेता बिता मेला का शाळेला सुट्टी भेटे. आम्ही काय म्हणू रोज काऊन नाही मरत.
शाळेला सुट्टी. बरं, शाळेमध्ये शिकवलं काय जाते तुम्हाला? काय शिकवलं जाते? कोठारी कमिशन नावाचं एक आयोग होतं. 1967 साली ते निर्माण झालं होतं. त्याच्यामधलं पहिलं उद्दिष्ट होतं शिक्षणाचं चरित्र निर्माण करणं. आणि चरित्र निर्माण करण्यामध्ये आमची शालेय व्यवस्था ही अपयशी ठरत आहे. ए बाबू खाली बस, ए बाळा. शालेय व्यवस्था जी आहे ती शालेय व्यवस्था अपयशी ठरत आहे. आज आम्हाला दिसते का? आम्ही त्याचं एनालिसिस करावं लागेल ना. आमचे पोरं शाळेमध्ये गेल्यानंतर ते शहाणे व्हावं ही आमची अपेक्षा आहे, ते संस्कारित व्हावं ही आमची अपेक्षा आहे. होत आहे का? आईबापाने लक्ष ठेवावं त्याच्यावर, आईबापाने त्याच्याकरता काळजी घ्यावी. ते मी जुन्या काळामध्ये एक दृष्टांत सांगायचो, बरेच दिवस झालं सांगितलंच नाही ते, आता आठवलं मला. आमची शाळेची परिस्थिती कशी आहे माहिती आहे? असेच घरी इलेक्ट्रिकचं बिल आलं. इलेक्ट्रिकचं बिल आलं म्हणून बापाला वाटलं की आपल्या पोराला इंग्रजी येते का, म्हणून त्यानं विचारलं, म्हणे का रे बाबू, हे जे आलं याला काय म्हणतात? हे जे आलं याला काय म्हणतात? ते म्हणे बाबा हे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. काय म्हणाला ते? इलेक्ट्रिसिटीचं. बाप जरा शिकलेला होता, बापाला वाटलं हा चुकीचे प्रोनाउन्सिएशन वापरून राहिला. त्यानं काय बोलायला पाहिजे होतं? इलेक्ट्रिकचं बिल आलं, हा म्हणून राहिला इलेक्ट्रिसिटीचं बिल आलं. बापाला जरा काळजी होती पोराच्या शिक्षणाची. बाप शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये ज्या वर्गामध्ये पोरगा बसत होता तिथे शिक्षक होते. शिक्षकांना विचारलं, म्हणे का हो सर, काय माझा पोरगा घरी इलेक्ट्रिकचं बिल आलं. मी त्याला विचारलं हे काय आहे, तर ते म्हणते म्हणे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. शिक्षक काय म्हणाले माहित आहे? ते म्हणे मी मराठीचा शिक्षक आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही. माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही. ते म्हणे अरे असं कसं? मग कोणाची? इंग्रजीच्या शिक्षकापाशी जा. स्टाफ रूम मध्ये इंग्रजीचे शिक्षक बसलेले होते. हा बाप त्याच्याकडे गेला. त्याच्याकडे गेल्यानंतर म्हणू लागला, का हो सर, तुमचं इंग्रजीचं एज्युकेशन काय? म्हणे MA आहे. म्हणे क्लास? ते म्हणे विचारू नका, पैसे देऊन लागलो. म्हणे सांगा ना क्लास? क्लासच नाही आहे. म्हणे ठीक आहे, माझा मुलगा तुमच्या वर्गात आहे, तुम्ही इंग्रजीचे शिक्षक आहे, त्याचे इंग्रजीचे प्रोनाउन्सिएशन बरोबर नाही. म्हणे व्हॉट हॅपन्ड? काय झालं? म्हणे काय झालं काय विचारता? मग काय झालं ते तर सांग. अहो इलेक्ट्रिकचं बिल आलं. त्याला म्हटलं कशाचं बिल? म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आणि मराठीचे शिक्षक म्हणाले म्हणे आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. अहो म्हणे काळजी करू नका, हा अजून लहान आहे, याची कॅपॅसिटी नाही. याची कॅपॅसिटी हे म्हणे हे तर सगळे सारखेच दिसून राहिले. एकादशी महाशिवरात्री आल्यावर उपाशीच राहायची पडी आहे. काय या पोराला कळेल? मग त्याला वाटलं का सगळ्यात मोठा कोण? हेडमास्टर, प्रिन्सिपल, त्याच्याकडे जाऊ. आणि तो प्रिन्सिपल कडे गेला. प्रिन्सिपल कडे गेल्यानंतर म्हणू लागला, म्हणे का हो सर, तुमचं लक्ष आहे का तुमच्या शाळेवर? ते म्हणे काय झालं? अहो म्हणे माझा पोरगा इंग्रजीचे प्रोनाउन्सिएशन बरोबर बोलत नाही आणि शिक्षकाला काही लक्ष नाही. म्हणजे नेमकं काय झालं? अहो म्हणे इलेक्ट्रिकचं बिल आलं. त्याला विचारलं काय आहे, तर म्हणे इलेक्ट्रिसिटीचं बिल. अहो हे काही म्हणत असते का? मराठीचा शिक्षक म्हणते म्हणे रिस्पॉन्सिबिलिटी नाही. इंग्रजीच्या शिक्षकाला विचारलं तर तो म्हणते म्हणे कॅपॅसिटी नाही. अहो म्हणे काळजी करू नका, तुमचा पोरगा लहान आहे, तो जेव्हा युनिव्हर्सिटी मध्ये जाईल तेव्हा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी येईल. मग तो इलेक्ट्रिसिटी बरोबर म्हणेल आणि मग आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ. हे मी फक्त हसण्यासाठी नाही सांगितलं, ही शाळेची परिस्थिती आहे. तर तुमच्याकडं काय माहित काय परिस्थिती आहे? आमच्याकडं तर प्राथमिक शाळेचे 80% जे शिक्षक आहे ना, त्यांचे बार मध्ये सगळ्यात मोठे खाते आहे. विठ्ठला विठ्ठला. आम्ही याचा विचार करतो. त्या आजोबाला फील झालं, त्यांना ते पाहिलं असेल, दोघा तिघा जे दिसले असेल तर ते लगेच त्यानं जोऱ्यानं त्यांनी रिस्पॉन्स देऊन दिला. आणि ही खरी गोष्ट आहे. ही खरी गोष्ट आहे. आज समाज घडवणारा शिक्षक जो आहे तो शिक्षक आणि महाराज का बाबा
तो तुम्हाला सांगतो, जो बाप दारू पित असल, व्यसन करत असल, आपला पोरगा चांगला निघावा हे म्हणण्याचा अधिकारच त्याला नाही. आहे का त्याला तो अधिकार? प्रत्येक बापाला वाटते माझं पोरग चांगलं निघालं पाहिजे, प्रत्येक बापाला वाटते माझं पोरग निर्व्यसनी असलं पाहिजे. तुला सगळं चुकीचं करायचं अधिकार दिलेला आहे, आणि तुझा पोरगा सगळ्यात जास्त पाहतो कोणाला? तुला पाहतो ना. तो आज समाज निर्व्यसनी करायचा असेल तर सगळ्यात मोठी जबाबदारी मायबापाची आहे. आज समाज सिलवान करायचा असेल, सगळ्यात मोठी जबाबदारी मायबापाची आहे, गुरुची आहे. दुसरी कोणाची जबाबदारी आहे? चित्रपटामध्ये तर तुम्ही पहा, तिथं तर सगळं बिघडवणारच आहे. एकही सिरियल अशी दाखवत नाही का ज्याच्यात भांडणं नाही. एकही चित्रपट असा दाखवत नाही का ज्याच्यामध्ये प्रेम प्रकरण नाही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रेम प्रकरण झालंच पाहिजे हे तुम्हाला शिकवलं कोण? हे पिक्चर पाहूनच शिकले ना पोरं. विठ्ठल मी चित्रपटाच्या विरोधात आहे, मोबाईलच्या विरोधात आहे, किंवा याच्या विरोधात आहे असा भाग करू नका. माझे प्रत्येक कीर्तन मोबाईलवर अपलोड केली जातात, युट्यूबवर, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे माझं अकाउंट आहे. मी स्वतःच सांगतो तुम्हाला, प्रचार करत नाही. हे त्याच्यासाठी सांगतोय का मला हे विचार द्यायचे आहे सगळ्यांपर्यंत. या गुरुतत्वावर किती बोलायचं. अजूनही माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिले. त्या दिवशी माझं पोट भरलं नाही, आजही भरून नाही राहिलं. कोण आहेत ते गुरु? जे आमचा उद्धार करणारे आहे, जे आम्हाला तारून देणारे आहे. आणि रोज तुम्ही हरिपाठामध्ये म्हणता, साधूचे संगती ज्ञानदेव सांगे दृष्टांताची, साधूचे संगती, साधू म्हणजे गुरु, संत म्हणजे गुरु, त्याची संगतीच आमचा करता तरुणोपाय आहे, तरुण जाण्याचा उपाय आहे. कोणी नाही हित करणारे. पण तो जो गुरु आहे, असा जो गुरु आहे ना, असा गुरु सारखा जर कोणीतरी तुम्हाला भेटला तर इतरांची तुम्हाला गरज नाही. पहिल्या चरणात श्री गुरु साई असा जर कोणी श्री गुरु भेटला, श्री गुरु सारिखा असता पाठी, इतरांचा लेखा कोण करी? त्याला कोणाचीच गरज नाही. याचे बरेच अर्थ होतात. इतरांचा लेखा कोण करी म्हणजे दुसऱ्याची गरज नाही. आणि माझी हात जोडून विनंती आहे, निष्ठावान बना. जो गुरु असेल ना त्यालाच माना. आमची महाराज अशी परिस्थिती विचित्र झालेली आहे, ज्याचं कीर्तन झालं त्याच्या हाताने माळ घालतो. बरं, ते कीर्तन चांगलं झालं की नाही याचं घेणं देणं नाही, त्याला बरं वाटलं आणि कीर्तन लोकांना समजते याच्यावर माझा विश्वास नाही. हा लोकांचा गोड गैरसमज आहे.
कीर्तन म्हणजे काय? 5-6 जण उभे राहिले, कोणीतरी गाऊन राहिलं, कोणीतरी वाजून राहिलं, एक जण आला, फेटा बांधला, कंबर बांधली आणि त्यानं काहीतरी गुलगुलू 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 गोष्टी सांगितल्या आणि आम्हाला गुलगुलू 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 बरं वाटलं, म्हणजे कीर्तन झालं. कीर्तन इतकं सोपं नाहीये. मी आता मग सांगितलं, अरे कीर्तन जर वाळवंटामध्ये गेलं तर देव मंदिर सोडून कीर्तनात जाऊन बसतो, एवढ्या कीर्तनाची ताकद आहे. फक्त कीर्तन असलं पाहिजे. कीर्तन चांग कीर्तन चांग तुकोबारायांचं प्रमाण आहे, गायकांच्या पाठ आहे, कीर्तनकाराच्या पाठ आहे, ऐकणाऱ्याचेही पाठ आहे. पण अंग हरिरूप होते का? अंग हरिरूप होते? अंग हरिरूप जाऊ द्या हो महाराज, विचित्र परिस्थिती आहे. मी तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, देवाच्या पाया पडत असताना सगळ्यात पहिले हे पाया पडून मागणी करा, देवा आम्हाला तुझ्याविषयी प्रेम असणारे जे आहेत ना त्यांचं कीर्तन ऐकायला भेटू दे. हे जे बाजारू आहेत ना, बाजारू कीर्तनकार जे असतात ना, थोडस तुम्ही म्हणसाल महाराज हे थोडस अतिरेक होईल ना, आहेत अशी लोक आणि यांच्यामुळं परमार्थ मातीत चालतो. आणि यांना डोक्यावर बसवणारे कोण आहेत? कोण आहे त्यांना डोक्यावर बसवणारे? दोघही जण दोषी आहेत तिच्यामध्ये, दोघही जण दोषी आहेत. आणि महाराज समाजाची मार विचित्र परिस्थिती आहे. आज तुम्हाला वाटते तितका समाज चांगला राहिलेला नाहीये आणि या समाजामध्ये आम्हाला राहायचं आहे. तुम्ही रस्त्याने येत असताना तुम्ही कितीही नियमानं चालत असेल, पण नियमाची पायमल्ली करणारी जी ही उत्कुंचळ झालेली उन्मत्त झालेली पिढी आहे ना, ती पिढी आपल्याला नरकात टाकेल, आपला नाश करेल. कोण नियमात वागायला तयार आहे? कोण प्रेमानं वागायला तयार आहे? अहो गाडीला जाता जाता कट लागला तर तो स्वारी म्हणत नाही, कोण आहे रे तू? तो मुजोरीची भाषा करतो. आज रस्त्यानं चालणं अवघड झालेलं आहे. आमच्या गावामध्ये तर ते रात्री 12 वाजता ते पोरं येतात आणि ते बुलेट जे आहे ना, ते बुलेटचे फटाके फोडतात गल्ल्यामध्ये फिरून. याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, यांच्यासाठी नाही. संत कोण आहेत? संत आम्हाला जागृती देणारे, आणि असा कोणीतरी आम्हाला भेटला पाहिजे, श्री गुरु सारिखा. मग इतरांचा लेखा कोण करी? दुसऱ्याची गरज नाही, जातवान असला पाहिजे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. म्हणजे कोणत्या जातीचे? आवडे ज्या हरी अंतरापासून, ज्यांना देव आवडतो, ज्यांना संत आवडतो, ज्यांना देश आवडतो. या देशाविषयी आम्ही काही करू शकत, रक्त नका सांडू हो, पण थोडीशी विरक्ती तर दाखवा. नका सांडू ना रक्त, विरक्ती तर दाखवा. नका तुम्ही देश स्वच्छ करू किंवा झाडू, पण तुम्ही अशुद्ध तर करू नका. हे तर आम्ही करू शकतो. महाराष्ट्र भारताची तर ही परिस्थिती आहे, मंदिरामधला ग्लास सुद्धा आपल्याला साखळीनं बांधून ठेवावा लागतो. मंदिरातला पाणी पिण्याचा ग्लास साखळीनं बांधून ठेवावा लागतो. आणि जपानमध्ये रस्त्यावरचे ढोरं जे आहेत ना, ते ढोरं, रस्त्यावरचे हरणं हे तुमच्या दुकानातल्या खुल्या अन्नाला तोंड लावत नाही. आम्ही काय ना, आम्ही काय कोणत्या अपेक्षा करतोय? आम्ही
एकमेव देश आहे ज्याला माता म्हटलं जाते, ज्याला प्रभू श्री रामचंद्रांना जननी जन्मभूमीच्य स्वर्गादेवी गरियसी अपि स्वर्णमयी लंका नमे रोचनते लक्ष्मणा लक्ष्मणा लंका सोन्याची असेल माझ्या उपयोगाची नाही. ही अयोध्या, ही भारतभूमी, ही माझी आई आहे. आणि त्या आईचे लचके तोडणारे पोरं जन्माला येऊन राहिले, कोण आम्हाला क्षमा करेल? कारण काय होते? निष्ठा नाही राहिली. गुरुही एक असावा, ग्रंथ एक असावा काहीतरी. आणि गुरुची ताकद तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदायाचा गुरु कोण आहे माहित आहे? आदिनाथ गुरु, बरोबर आहे ना? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. पण त्या शंकराची समाधी सुद्धा भंग होत होती, तर कोणत्या वेळेला समाधी घेतली पाहिजे हे विचारण्याकरता शंकर ज्याच्यापाशी आले ते निवृत्तीनाथ महाराज आहे. अमृतानुभवातली ओवी आहे. तसे अमृतानुभव कीर्तनात येत नाहीत आता, पण ऐकून घ्या. शिवही मुहूर्त पुसे तया जोशिया ते माझे गुरु आहे. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी. मग असा जर माझा गुरु असेल का, शंकर ज्याला मुहूर्त विचारतो, दुसऱ्याला काय विचारायची गरज आहे? इतरांचा लेखा, हे ज्ञानोबारायांचे शब्द आहे. आणि माझी तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी जनतेला हात जोडून विनंती आहे, तुमचे जे काही चांगले गुरु असतील ते ठीक आहे, पण कोणामध्ये तुम्हाला श्रद्धा होत नसेल तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ज्ञानेश्वरी आणि गाथेला गुरु माना. इतरांचा लेखा कोण करी. तुम्हाला दुसऱ्याची पाय पकडण्याची गरज पडणार नाही, गरजच नाही. ज्ञानोबाराय 21 वर्षापर्यंत थांबले, पण निघून गेले. ज्ञानेश्वरी 750 वर्षापासून कृपा करून राहिले. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षापर्यंत थांबले, सदैव वैकुंठाला निघून गेले, पण तुकोबारायांचे 4092 अभंग आजही कृपा करून राहिले. ताकद आहे त्याच्यामध्ये. इतरांचा लेखा, पण त्याच्याकरता श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. तो श्री गुरु कसा असला पाहिजे? माझ्याकडे 5 मिनिटं आहेत, 5 मुद्दे सांगतो आणि सेवा सांगतो. ज्याच्यामध्ये 5 रकार असतील त्याला गुरु म्हणा. मोरारी बापूंनी सांगितलेलं आहे कोणत्या तरी कथेमध्ये, मला आठवले आता, ऐका. मग कोणाला गुरु म्हणायचं? तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आतापर्यंत सांगितलं गुरु असा असला पाहिजे, गुरु असा असला पाहिजे. मग श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. ज्ञानोबारायांना ते भेटले, तुकोबारायांना ते भेटले, नाथ महाराजांना जनार्दन स्वामीच्या रूपामध्ये भेटले, निळोबारायांना तुकोबारायांच्या रूपामध्ये भेटले, आणि तुकोबारायांच्या रूपामध्ये श्री गुरु भेटल्यानंतर तू निळोबाराय देवाला सुद्धा म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचून आला शिका. तुला कोणी बोलवलं? तुकयाचा धावा फिरतसे. मला माझे गुरु पाहिजे, मला देवही नको, मला माझे गुरु पाहिजे. तो खानदानी वारकरी आहे. देवही नको, मला माझा गुरु समोर पाहिजे. मग कोण आहे असा गुरु? एक 5 रकार आहेत, मोरारी बापूंनी सांगितले होते. एक पीर. पीर म्हणजे जो आपल्या शिष्याची पीडा समजू शकतो. वैष्णव जन तो तेने कहिए रे, पीर पड़ाई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए रे, पीर पड़ाई जाने रे. नरसिंह मेहताचं पद आहे. महात्मा गांधी म्हणायचे नेहमी प्रार्थनेत, कोण आहे वैष्णव, कोण आहे गुरु? जो आमची वेदना ओळखू शकतो. आणि जग मोठं विचित्र होत चाललं. जगाला आपली पीडा कळत नाही, गुरुला आपली पीडा कळते. सांगायचं काम पडत नाही, गुरुला सांगावं लागत नाही. गुरुच्या पुढे शब्दांची गरज नाही. गुरु आणि शिष्य त्यांची नजरानजर झाली तर शिष्याच्या अंतःकरणामध्ये काय पीडा आहे हे गुरुच्या लक्षात येतं. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समाधी पुढे जाऊन बसतात, आणि समाधी पुढे जाऊन बसल्यानंतर संजीवन समाधीमध्ये असणारे ज्ञानोबाराय जे आहेत ना, त्यांना तुकोबारायांची जी वेदना आहे, तुकोबारायांची जी पीडा आहे ती कळते. माझी विनंती आहे, समाजामध्ये आपण जगत असताना ज्यांना गरज आहे ना, त्यांची पीडा आम्हाला कळली पाहिजे. त्यांची पीडा जर कळत असेल
तर तुम्ही आध्यात्मिक, नाही तर कोणतं आध्यात्मिक. आज समाजाला गरज आहे. आज असंख्य समाजामध्ये असे लोक आहेत की ज्यांच्या वेदना जाणून घेण्याकरता सगळेजण कमजोर पडत आहेत. त्यांच्या वेदना आम्हाला कळल्या पाहिजे. म्हणून जे आपल्या आश्रिताची पीडा दूर करतात ते पीर, तो गुरु असला पाहिजे. दुसरं धीर, जो धैर्यवान असला पाहिजे. धैर्यवान. आणि ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ते खरं आहे. अरे, ज्या धर्मव्यवस्थेनं ज्ञानोबारायांच्या मायबापाला देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं, त्याच धर्मव्यवस्थेची आई बनण्याकरता ज्ञानोबारायांच्या अंतकरणामधला धीर किती मोठा असावा. आज लोक पैशासाठी धर्म बदलतात. आज लोक प्रलोभनासाठी धर्म बदलतात. आज लोक प्रतिष्ठेसाठी धर्म बदलतात. आणि अशा काळामध्ये ज्ञानोबारायांना इतका त्रास झाला, काठीनं बजाडण्यात आलं. पाणी पिऊ दिलं नाही इंद्रायणीच. मुक्ताबाई भाकर करत होती, तर ते भाकर करण्याकरता जे मांड्या करायचा होता त्याच्याकरता जे खापर आणलेलं होतं ते खापर फोडून टाकलं. आई बाप देहांत प्रायश्चिताला गेले आणि माझे ज्ञानोबाराय किती उदार आहे, ज्ञानोबाराय किती उदार आहे, इतकं धैर्य त्यांच्या अंतकरणामध्ये असेल. काय त्या अंतकरणाची लेवल असेल, काय लेवल असेल. 5 वर्षाची मुक्ताबाई त्या ज्ञानोबारायांना समजावून सांगते, योगी पाव मुक्ताबाई 5 वर्षाची आहे. आणि 5 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबारायांना समजावून सांगते. जिची आई गेलेली आहे, जिचा बाप गेलेला आहे, 5 वर्षाच्या वयामध्ये काय समजदारी असेल मला सांगा. त्या मुक्ताबाईचा काय धीर असेल. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा तिला साधनही ठेवलं, त्या चांगदेवाचं गुरु केलं. ज्ञान चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र 5 वर्षाच्या मुक्ताबाईचा गुरुपुत्र झाला. 1400 वर्षाचा चांगदेव हा वारकरी संप्रदाय आहे. धैर्य होत. पहिलं पीर, दुसरं धीर, तिसरं नीर. ज्याच्या डोळ्यामध्ये भगवंताचं स्मरण करता करता अश्रू येतात. परमार्थाचं फल आहे, फार मोठं फल आहे.
म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर त्या पांडुरंग परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर त्या पांडुरंगाला पाहिल्याबरोबर डोळ्यामध्ये अश्रू येते. पंढरपूरचा महिमा आहे नेत्री अश्रूची आधारा. त्या वृंदावनामधल्या ज्या गवळणी होत्या ना, त्या गवळणी कृष्णाची झुळूक जरी आली, कृष्णाचं नाव जरी आलं, कृष्णाची थोडीशी एक आठवण जरी आली, तर लगेच निसी दिन बरसत नैन हमारे, सदा रहो बारिश ऋतु हम पर, जब से शाम सिधारे, बरसत नैन हमारे, निसी दिन बरसत नैन हमारे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. ज्याचे डोळे आणि ज्याचं हृदय ओलं असते तो गुरु असावा, ज्याच्या डोळ्याचा काठ ओला असावा. जे कारंजले गांजले त्यासी मानी जो आपुले, तोची साधू ओळखावा, मृदु स्वभाव ऐसे सज्जनाचे चित्त, ज्यासी आपण पिता नाही, त्यासी हरे रंगने रंगने त्यासी दया करणे दासी, तोची दासानी दासी. तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तोची भगवंताची मूर्ती. जे का रंगने गावने माने एकुलता एक पोरगा, गाडगे बाबांचं रत्नागिरीला कीर्तन चालू आहे. एकुलता एक पोरगा मेला आणि गाडगे महाराजांकडे निरोप आला. गाडगे बाबांनी ते दुःख पचवलं आणि सांगितलं, ऐसे मेले कोट्यानो कोटी, काय रडू एकासाठी. अरे आयुष्यभर आम्ही हेच करत बसलो संसार, असे किती पोरं आले आणि किती चालले गेले. महाराज इतकं म्हणण्याकरता अशिक्षित वाटणाऱ्या गाडगे बाबाच्या अंतकरणाची लेवल किती ताकदवान असेल, काय धीर असेल. संता इतकं दुःख आमच्या जीवनामध्ये नाही. आमच्या भाऊ आमच्या सोबत चांगला वागला नाही तर आम्ही आमच्या भावासोबतचे संबंध तोडून टाकतो. ज्ञानोबारायांच्या मायबापाला समाज व्यवस्थेनं खाऊन टाकलं तरीही ज्ञानोबारायांनी समाजासोबत संबंध तोडले नाही. एक वाक्य अजून बोलतो, लोकांमध्ये येऊन लोकांना आपलं आहे असे म्हणणारे जे मूर्ख असतात काही काही, ते लोकांचं शोषण करून मोठे बनतात, लोकांना त्रास देतात. लोकांमध्ये न येता सुद्धा लोकांचं चांगलं होण्याकरता प्रयत्न करणारे जे कोणी असतील ते संत आहेत, ते गुरु आहेत. अशा गुरूंना ओळखा. चोपडणारे गुरु नसतात. चोपडणारे जे असतात ना, गोंडा घोळणारे, ते गुरु नसतात, ते स्वार्थी असतात. तुमच्या समोर बरं बोलणारे गुरु नसतात, तुमच्या समोर खरं बोलणारे गुरु असतात. म्हणून नीर आहे त्यांच्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये ओलावा आहे. पीर, धीर, नीर आणि शेवटचा शब्द आहे चीर. चीर म्हणजे सनातन, शाश्वत. 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांचा शाश्वतपणा गेला नाही. चिरकाळ संत साधू कधी आजी होत नसतो आणि माझी होत नसतो ना आजी होत नसतो, काहीच नाही. कोणी म्हणतो का माझी ज्ञानेश्वर महाराज, माझी मुख्यमंत्री म्हणते. कोणी संतांच्या बाबतीमध्ये, संत आजही आहेत, ते संत आजही कृपा करतात. म्हणून मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की असा जर सद्गुरू असेल तर श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
महाराजाने माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मांडण्याकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी दोन उदाहरणं दिले. राजयाची कांता काय भीक. राजयाची कांता आहे ती कोणापुढे भीक मागते का? तसं समर्थ श्री गुरु जर असेल तर त्याचा शिष्य दुसऱ्या पुढे भीक मागत. आणि अजून एक उदाहरण दिलेलं आहे, कल्पतरू खाली जो कोणी बैसला. त्याला काय कमी आहे? कल्पतरू खाली फळे येती मागितली, जे जे पाहिजे ते कल्पतरू देते. मग गुरु जर कल्पतरू असेल तर त्याला काय कमी आहे? काय कमी आहे सांगा ना. तो जो म्हणेल ते त्याला प्राप्त होईल. आणि असे गुरु आम्हाला मिळावे. आणि अवधूत दत्तात्रय जे आहेत, या दत्तात्रयाचा उद्या जन्म सोहळा आहे, त्या दत्तात्रयाचं जीवन हे गुरु परंपरेचं जीवन आहे. म्हणून गुरु कोण असावा, गुरुची काय ताकद आहे आणि असा गुरु आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो हे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. दोनच चरण सोडवली, दोन थोडक्यात सांगितली, दोनही सोडवली नाहीत. ज्यांनी कान देऊन ऐकलं असेल, कीर्तन कान देऊनही ऐका, मन देऊनही ऐका. कान देऊनही ऐका, मन देऊनही ऐका, फायदा होईल. आणि कीर्तन ऐका. वेळ तुम्ही देताय ना, 2 तास देताय, माझ्या दृष्टीने तुम्ही मला 2 तास देताय ना, तुम्ही माझ्याकरता श्रेष्ठ आहात. आणि म्हणून मी सांगितलं, कीर्तन करायचं असेल तर 100% करायचं आहे, नाही तर करायचंच नाही. उगाच काहीतरी इकडं फिरा तिकडं फिरा. आणि हे काही धंदा आहे का, उद्योग आहे का? ही एक साधूच्या अंतःकरणाची तळमळ आहे, जी तळमळ ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आमच्या अंतःकरणामध्ये पोहोचवली. त्या तळमळीतला थोडासा वाटा मी मगाशी सांगितलं, ओलावा जो आहे तो ओलावा तुमच्यापर्यंत पोहोचावा, इतकाच त्याच्यामधला हेतू आहे. म्हणून पुनश्च एकदा आपल्या समस्त सेलू ग्रामवासियांना खूप खूप धन्यवाद देतो. दत्तात्रयाचं सुंदर असं ठिकाण आहे. आणि आता इथे बांधकाम सुद्धा सुरू आहे. आमच्या काकांच्या मुलाच्या माध्यमातून फार चांगलं एक कार्य इथं घडणार आहे त्यांच्या मदतीतून. आणि हे घडलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून संस्काराचे जे बालकडू आहेत त्या या हे उद्याचे कथाकार कीर्तनकार हे वारकरी संप्रदायाचं भविष्य आहे. आता आमचंही वय होता होता आलोच ना, तर 41-42 वर आलो. आता शरीर समोर समोर जसं जसं धावेल तसं तसं शरीराला मर्यादा आहे. आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, ज्ञानोबारायांनी त्या काळात केलेला अभंग आहे, इवलेसे रोप लाविले त्याचा वेलू गेला आणि मोगरा फुलला फुले वेचिताती बहरू कडी आसियाला. या कळ्या आहेत आणि याचा सुद्धा पुढच्या काळामध्ये सुगंध वाढणार आहे. तो सुगंध आम्ही जो सुगंध देतो त्याच्यापेक्षाही जास्त दरवळावा, याच्याकरता भगवान दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्या या बालगोपाळांना त्यांच्याकरता शुभकामना व्यक्त करतो, शुभाशीष व्यक्त करतो. भगवान दत्तात्रय त्यांना ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या स्वप्नातील जे वारकरी आहे ते वारकरी बनण्याकरता त्यांना ताकद देव, अशी मंगल कामना व्यक्त करतो. सगळी गायक मंडळी
आदिनाथ आहे, गजाननजी आहेत, मृदंग वाजवायला कमलाकर दादा आणि श्रीकांत, सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली. चोपदार, विनेकरी सगळी मंडळी, श्रवण करण्याकरता आलेली मंडळी, ते आमचे गणेश दादा ते कुठून तरी आले, ते कीर्तना करता ते बस ना आले शेवटी दिग्रसून, म्हणाले महाराज यायचं आहे, यांना सांगितलं यायचं आहे, मागं म्हणत होते यायचं आहे, आले. सगळी प्रेमाची मंडळी, आजूबाजूच्या गावची मग खडकदरीची मंडळी आली वाटते. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. माझा काही कोणाचा परिचय नाही आणि विशेष करून हे तरुण पोरं यांना पुनश्च एकदा हात जोडून विनंती आहे, काहीतरी बना, तुमचं अस्तित्व टिकवा, जग तुमची नोंद घे, जगानं नोंद घेईल असं जीवन काहीतरी घडवता आलं पाहिजे, तेव्हा जीवन जगण्याचा फायदा आहे. व्यक्ती म्हणून तर प्रत्येकाला जायचं आहे, व्यक्तित्व म्हणून कोणाच्या तरी आठवणीत जिवंत राहिलो पाहिजे. ते जिवंत राहणं हे कमावणं आहे. ते जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अजूनही आहे, त्यांनी कमावलं. ते जिवंत ज्ञानोबाराय अजूनही आहे. 700 वर्ष झाले, आजही माऊलीच्या समाधीवर दर्शनाकरता लाईन मावत नाही. तेच कमावलं जगद्गुरु तुकोबारायांनी. आजही तुकोबारायांच्या बीजे करता लोक गर्दी करतात. तेच कमावलं नाथ महाराजांनी. आजही एकनाथ षष्टीचा जलसमाधीचा सोहळा होतो. एकदा सगळ्यांनी हात वर करा. केला सगळ्यांनी? इकडले मागचे पुढचे दिगंबराय दिगंबराय श्रीपाद वल्लभ दिगंबराय 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 श्रीपाद वल्लभ दिगंबराय आमचे आदरणीय बाळू महाराज डाके यांच्या माध्यमातून येण्याचा हा योग आला. मागच्याही 2 वर्षापूर्वी आलो, याही वेळेस येण्याचा योग आला. आनंद वाटला. आपण इतक्या निष्ठेनं परमार्थ करता. काही मुद्दे समजले नसतील तर पुन्हा कीर्तन युट्यूबला अपलोड होईल. विशाल महाराज बडे नावाचं युट्यूब चॅनल आहे. या याच्यातले 2 याच अभंगावरचे वेगवेगळे चिंतन आहेत. याच अभंगावरचे गुरु परंपरा कळेल तुम्हाला. गुरु तत्व एक जालना वंजार उमरद इथली फार चांगल्या, तिथेही वारकरी शिक्षण संस्थाच होती आणि इथेही वारकरी शिक्षण संस्था आहे. म्हणून सद्गुरु तत्वाचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला. तेही कीर्तन अपलोड झालेलं आहे. हेही उद्या वगैरे अपलोड होईल. आणि इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर कथा कीर्तनातले छोटे छोटे सूत्र ते याच्याच करता आहे का रीलचं जीवन जगणारे जे पोरं आहेत ना, त्यांना रिअल जीवनाची जाण झाली पाहिजे. जन्म आईबाप देतात, जीवन देणारे सद्गुरु आहे. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी भगवंत तुमच्यावर कृपा करतील. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभकामना. सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी.
पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. आणि नाही भेटलो तर फक्त विशाल महाराज बडे म्हणून टाकलं तर युट्यूबला तर रोजच भेटू. तिथे कीर्तन लागल तितकी कीर्तन आहेत, लागल तितके चांगले विचार वाटण्याचा प्रयत्न केला. आमची शक्ती नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या कृपेचा प्रसाद आहे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या प्रसादे, हे त्यांच्या पायाच्या प्रसादानं आहे. म्हणून सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. झालेली सेवा दत्तात्रयाच्या चरणी समर्पित करून सेवेला पुण्य राम. जय विठ्ठल.